पैशांनी पुस्तक, बिस्किट आणि चॉकलेट बिस्किट आणायचे. माझ्या छोटा बाळ म्हटलं ना, कानवडे सर छान होते. नमस्कार. आज आपण येथे सरांच्या निरोप समारंभासाठी जमलेलो आहे. निरोपाचा क्षण आला, मन हळवे झाले. त्या गोड आठवणीने आज डोळे पाणावले. खूप हसलो खेळलो, गोड जुळले ते नाते. आज जड होते मन आम्हा वेद राहते. साथ दिली तुम्ही सर सुखदुःखाच्या वाटेवर. कधी मार्गदर्शन तर कधी हात मदतीस पुढे. शब्द अपुरे पडतात, मन गैवरून येते. आयुष्याच्या वाटेवर आज मन दुःखी झाले. साथ दिली तुम्ही सूर्य सुखदुःखाच्या वाटेवर. सर तुम्ही आम्हाला चुकले तर ते समजावून सांगितले. कधी या 6 वर्षाच्या या कालखंडात सर तुम्ही काय पालट केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. खूप हळहळ वाटते, कारण आज आपल्या प्रिय कानवडे सरांचा निरोप समारंभ आहे. आज त्यांची बदली होत आहे, ते दुसऱ्या शाळेवर जात आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण आहेत ती सरांनी लावलेली बागेतली फुले आणि त्यांना पाणी दिले ते म्हणजे ज्ञान. आणि घराचा पाया आमच्या 1ली ते 4थी पर्यंतचा पाया पक्का गेला तर पुढे आम्हाला जे सरांनी पाणी दिले ते फुलांना ते ज्ञान ते आम्हाला उपयुक्त पडेल. जसा घराचा पाया पक्का केल्यावर घर चांगले बनते, तसेच आमच्या सरांनी 1ली ते 4थी पर्यंतचा पाया पक्का करून आम्हाला पुढे चांगले शिकण्याची संधी दिली. व सर शिकवायचे म्हणजे असा आनंद व्हायचा की घरात एखादं कोणी खायला आणलं असं वाटायचं. तसंच आता खूप हळहळ वाटते की कानवडे सरांची बदली झाली. सर तुम्ही ज्या शाळेवर गेले आहात त्या शाळेवरून बदली झाली की परत तुम्ही आपल्या शाळेवर या, अशी माझी विनंती. धन्यवाद. नक्कीच दपे शाळेचा पुन्हा विचार करतील अशी मला आशा आहे. पेटवण्यासाठी समयीत हवी वात, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी हवी असते शिक्षकांची साथ. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गेली काही वर्ष ज्यांनी आम्हाला घडवले असे वंदनीय गुरुजन वर्ग व ज्यांच्यासोबत आम्ही घडत गेलो असे माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आजचा हा निरोपाचा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय हळवा असा आहे. 17 जून 2019 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुपे म्हणजे आपल्या शाळेत श्री कानवडे सर शाळेत नव्याने रुजू झाले. 6 वर्षाच्या कालखंडात सरांनी शाळेचा खूप काही पायापालट केला. त्यातले 4 वर्ष मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली. इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण घेत असताना 3 वर्ष कानवडे सर मला वर्ग शिक्षक म्हणून लाभले. सरांविषयी काय बोलावं. सरांनी गेले 6 वर्ष विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आणि संस्थेच्या उन्नतीसाठी दिले. त्यांचं प्रत्येक वाक्य आम्हाला शिकवत गेलं. त्यांची प्रत्येक कृती आम्हाला आदर्श वाटली. त्यांचं जाणं म्हणजे रिकामी शाळा नाही तर एक आधारस्तंभ हरवणं आहे. सर, तुमच्या नवीन आयुष्याचा हा टप्पा आनंददायी, निरोगी व शांततेने जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परीस कसा असतो मी कधी पाहिला नाही, पण तुमच्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं झालं. शेवटी जाता जाता एवढेच बोलेल की सूर्यासारखे दडपून जावे क्षितिजावरून जाताना. मान्य श्री कानवडे सर, पुन्हा गावाच्या वतीनं त्याला श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि त्यांच्या कायम आठवणी करायला असं निरोप द्यावा, निरोप घ्यावा, स्मरणांचा कोलाज करावा, कृतज्ञतेच्या शब्दांमधूनही निरोपाचा उत्सव व्हावा, निरोपाचा उत्सव व्हावा.
रखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, आणि त्यांनी आम्हाला पाणी दिलं, म्हणजेच ते पाणी म्हणजे त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं. आणि ते शिक्षण आजवर आम्ही कधीच विसरलो नाही आणि विसरणारही नाही. एवढे कानवडे सर आज ह्या शाळेतून निरोप समारंभ घेत आहेत, त्याबद्दल सर्वांनाच दुःख झाले आहे. कानवडे सर ज्या वेळेस इथं शाळेत आले त्यावेळेस ही शाळा इतकी अधोगतीला गेली होती की कोणालाच वाटत नव्हतं मुलं शिकतील आणि ही शाळा प्रगतीला येईल. कानवडे सरांनी इतके कष्ट घेतले की ज्या वेळेस पाण्याची कमतरता होती त्यावेळेस सर स्वतः मुलांना घेऊन टाकीवर जायचे आणि पाणी सोडायचे. 2 पाय फुटलेले असताना सर स्वतःच जोडायचे आणि मुलं पाणी आले की नाही सांगायचे. सर स्वतः सगळे भिजून जायचे आणि तरी सुद्धा येळमाळ मुलांना चांगले शिक्षण द्यायचे. मुलं पण खूप चांगली घडवली. स्वतःने इथं पाणी आणलं, स्वतःचे कष्ट करून त्यांनी पाणी आणलं, मुलांना पाणी जागेवर दिलं. मुलांना त्यांनी खूप शिकवलं, मुलांना इंग्रजी यायला लागली, गणित यायला लागलं. सर नेहमीच गणित आणि इंग्रजी इतके चांगले शिकवायचे का मुलांना, पहिलीच्या मुलांना इंग्रजी खडाखड वाचता यायला लागले आणि त्यांचे वर्गपाठ, घनपाठ आणि त्यांचे पाढे सुद्धा पाठ. सर स्वतः मुलांना जर पैसे नसतील तर सरांनी कधी पेन्सिल आणावं, कधी पेन आणावं, कधी पुस्तक आणावं. सर कधी म्हणले नाही का तुझ्या पालकांकडून पैसे घेऊन ये आणि मग मी आणतो, असं कधीच सर म्हणाले नाही. सर स्वतः आणायचे आणि स्वतः सगळे करायचे. सरांनी इथं आल्यावर किती झाडं लावले, फरशी केले. सरांनी इतकी शाळा चांगली केली की सरांना किती जणांनी दुःख दिले असेल तरी सर कधी कोणाला म्हटले नाही की मला इतका त्रास होतोय, तरी गावच्या लोकांना कधी सांगितलं नाही. सरांनी खूप त्रासातून ही शाळा घडवली. लोकांनी त्यानंतर सरांना साथ द्यायला सुरुवात केली आणि आज ही शाळा खूप प्रगतीला आणली आणि सरांची बदली झाली. ही बदली घेत असताना कुणालाही काही करता आलं नाही. सरांना वरून बदली असल्यामुळे सरांची बदली कोणीही थांबवू शकले नाही आणि सर आज दुसऱ्या शाळेवर गेलेत. आपल्या गावात इतकं दुःख झाले, मुलांमध्ये सुद्धा इतकं दुःख झाले का सर जायला नको होते असं प्रत्येक जण म्हणत होते. आता कोणी काय करणार नाही. ही शाळा खूप चांगली केली आणि घडवली. आमची अनुजा तर 3 वर्षाची असताना सरांकडे यायची, कधी सरांच्या टेबला खालून घुसायची, कधी खुर्ची खालून घुसायची, तरी सुद्धा सर मला कधी म्हटले नाही की तुमची मुलगी इतकी लहान येते आणि मुलांना त्रास देते, तुम्हाला घरी घेऊन जा म्हणून कधी सर असे म्हटले नाही. मुलं जर कधी आजारी पडले तर सरांनी तिथंच गोळ्या द्यावं, औषधं द्यावं आणि मुलांना झोपायला लावं. जर लईच कधी मुलं आजारी पडले तर सर स्वतः घरी घेऊन जात होते. सरांचे किती बोल तरी सरांचे दिवस संपला तरी सरांचे बोलणं संपणार नाही. इतके चांगले सर होते, असे परत कधी सर घडणार नाही आणि घडू शकणार नाही. सर मला म्हणाले काय गोडे सर सुद्धा माझ्यासारखेच चांगले आणि खरोखर गोडे सर सुद्धा चांगले आहेत. गोडे सरांनी पण कानवडे सरांच्या पायावर पाय देऊन आमच्या गावातील मुलांना चांगलं शिकवावं, कारण की खेड्यातली मुलं शहरासारखे हुशार करणं हे शिक्षकांचं काम असतंय. पालकांना काही येत नसतं. इथं खेड्यामध्ये पालक काही शहरासारखे हुशार नसतात. जे काय हुशार असतात फक्त ते त्यांच्या मुलांना सांगतात. बाकीचे पालक काही हुशार नसतात, त्यांना काही येत नाही. म्हणून हे शिक्षकांनी स्वतः मुलांना सांगावं. कानवडे सर सगळ्या गोष्टी सांगत होते. बाहेर काय घडतंय आणि कुठं काय घडतंय सगळं काय शिकवित होते. ज्या काही गोष्टी मुलांना अडचणी येत होत्या त्या सुद्धा सर
मुलांना समजून सांगत होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सरांच्या पावलावर पाऊल ठेवून या गावची, या शाळेची प्रगती शिखरावर नेण्याचा प्रयत्न नक्कीच मी आणि कोरके सर करू, ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. यानंतर पालक. सर्वांना नमस्कार. अत्यंत दुःख होतं, मला खूप काही बोलायचं आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इंडिपेंडन्स डेला बोलायचं होतं, पण मला काही कारणास्तव येता नाही आलं. खरं तर मी एवढे शिकलेले असून शहरात राहून मला माझ्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या कधी स्टेजवर, परंतु मला खरं तर जसं मुलं आज बोलले, एवढे चुनचुनीत मुलं बोलले, हे सगळं सरांचं जे आपण म्हणतो शब्द अपुरे पडतील ते सरांच्या मुलांच्या याच्यातून सगळं आपल्याला समजलं. महिला बोलली फुलाबाई यांच्यातून सगळं समजलं. सरांनी जे स्टेटसला पाठवलेलं होतं ते स्टेटस वाचता वाचता एवढ्या 2 दिवस आम्ही रडत होतो. फार इतकं एवढं की सरांनी मुलं तर घडवले, गावचा विकासही केला आणि महिलांना बोलायला शिकवलं. त्यांच्याबद्दल एवढं बोलायसाठी आहे, परंतु वेळ पुरणार नाही. आता मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून खूप काही केलं आणि 6 वर्षापूर्वी म्हणजे 6 वर्षापासून शाळा ते फोटो पाहिले मी आणि आत्ताची शाळा ते पर्यावरण प्रेमी आहे. मुलांना सामाजिक नॉलेज, नुसते पुस्तकी किडे न ठेवता बाहेर कसं जग आहे, जग कसं बदलत चाललंय, या सगळ्या गोष्टी. आणि सरांनी इंग्लिश, हिंदी, गणित जे आज जगात आपल्याला व्यवहारासाठी ज्या गोष्टी उपयुक्त असतात त्या गोष्टी पण शिकवल्या. आपण त्यांच्याच भाषणांमधून ऐकलं की मुलं खूप चुनचुनीत बनवलेत. त्याबद्दल एवढं काही सांगायचे हे नाही, त्यांच्या भाषणातूनच आपल्याला कळवले. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही बोलू शकत नव्हते. आता हे चिमुकले अगदी 5, 6, 7 वर्षाचे, 8 वर्षाचे असतील, पण पालकांना एवढं खास बोलता येत नाही. एवढे त्यांना तयारी केली नाही तरी त्यांच्या मनाने ते बोललेत. आणि सरांना पुढच्या कार्यासाठी माझ्या संधीच्या तिथंही त्यांनी असेच ते करणार आहे. परंतु गोडे सर आणि श्री कोरके सर, गोडे मला काल फोन केला सरांना काय बक्षीस द्यायचं, मलाच समजा नका काय द्यावा. दिव्याने विचारलं, रोशनने विचारलं काय द्यावा, सरांना विषयभर आठवणीत राहील असं काय द्यावा. आम्ही गोडे सरांना विचारलं की सर, आणि मी बचत गटाच्या दरेवाडीला मिटिंगला गेलेली होती, गुले पाटील बाहेरच गेलेलो, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही संगमनेरपर्यंत किंवा लिंगदेवपर्यंत किंवा लिंबगावपर्यंत. मग सरांना फोन केला काय प्रेझेंट यावं. नंतर सरांनी आणले ते प्रेझेंटचं. पण दिव्या म्हटली की सर पर्यावरण प्रेमी आहे. मग मी रोपटे तयार केलेली होती 15 ऑगस्टच्या टायमाला. ड्रॅगन फ्रूट जे असतं गुलाबी रंगाचं, ते ड्रॅगन फ्रूटचं आणि एक ते फणसाचं रोप त्यांना देणार आहे. आणि आमची इच्छा आहे की त्यांनी त्यांच्या शेतात घरी कुठेतरी लावावं आणि म्हणजे आयुष्यभर हे राहतील. त्यांना इथे शाळेत काही पालकांनी त्यांचे अहम दुखवले, ते खूप कधी दुःखी असायचे, परंतु त्याच्यातून ते सावरून परत त्यांचं कार्य कायम त्यांनी चालू ठेवलं. आणि असे शिक्षक लाभणं म्हणजे आपल्यासारख्या खेडेगावात, ग्रामीण भागात हे एक अगदी तळपणारे सूर्य असं हे रूप धुपे गावासाठी, आदिवासी गावात असं येणं म्हणजे खूप आपली चांगली आनंदाची गोष्ट झाली. परंतु ते आज चाललेत. परंतु गोडे सरांशी मी कधी फोनवर बोलायचे, प्रत्यक्ष बोलायचे, पण गोडे सर बोलताना हू करायचे, ज्यादा रिप्लाय देत नव्हते. परंतु मला नंतर कळालं की मुख्याध्यापक श्री कानवडे सर आहे आणि त्यांच्या मान मर्यादा राखून त्यांच्या मनात खूप काही सगळं होतं, त्यांना खूप काही बोलायचं होतं गोडे सरांना. परंतु जसं आपण आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याचा मान राखतो त्या मानानं त्यांनी ते खुर्च्या ज्या असतात सरांच्या
तर मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर आता कानोडे सर जेव्हा बदली होऊन चालले तेव्हा ते बसले, कधी सरांच्या खुर्चीवर ते बसले नाही. आणि मला असं वाटलं की गोडे सर शांत आहे, परंतु गोडे सर शांत नाही, ते मर्यादा पाळतात, सगळं करतात शांत. गोडे सर पण अगदी श्री कानोडे सरांसारखेच इतके चंचल आहे, खूप काही हे मला कालच्या फोनवर माझ्या लक्षात आलं. कारण मी मुलांना जादा फोन देत नाही, कारण फोनमध्ये म्हणजे जेवढा चांगला आहे आज तो लोकशाहीचा महत्त्वाचा मीडियाचा का नाही मोबाईल. आज पूर्वी आपण एकमेकांशी बोलायचो, पण आता मोबाईलमुळे सुसंवाद संपलेला आहे, तर मोबाईलचा वापर कमी असतो. आणि सरांना फोन केला की काय घ्यायचं सरांना गिफ्ट म्हणून, तर म्हटलं आमचं व्हिडिओ कॉल करा, तर म्हटलं व्हिडिओ कॉल होत नाही. तर सर इतके फास्ट आणि एकदम आनंदाने म्हटले की कसा होत नाही. मला एवढा आनंद झाला की अगदी कानोडे सरांसारखं ते बोलले. आणि आता ते म्हणजे त्यांच्याकडे जो अधिकार आलेला आहे ते तसेच घडतील आणि घडो. आमच्या सर्व गावकऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील. दुसरे कानोडे सरच तयार झालेत. आणि श्री कोरके सर यांचा स्वभाव मला माहिती नाही अजून, माहिती होईल, पण तुम्ही त्यांच्या साथीने व्यवस्थित उत्कृष्ट. आणि गावचे लोकही खूप चांगले, कारण कानोडे सरांना महिला घडवले, मुलं घडवले आणि गावच्या लोकांना पण चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळं शिकायला मिळाल्या. आणि हे कार्य असंच चालत राहावं. आणि गोडे सरांनी म्हणजे खूप काही डेव्हलपमेंट केलं पाहिजे. आणि कानोडे सरांशी बोलताना कानोडे सर रिप्लाय टू रिप्लाय उत्तरं देत होते, तसे गोडे सरांनी आता हा नाही करायचं. जसं फोटो की कसं होत नाही बघू, व्हिडिओ कॉल, लगेच व्हिडिओ कॉल आले, आम्ही सगळ्यांनी पाहिलं का या असं गिफ्ट घ्यायचं. बोलण्यासारखं खूप काही आहे, परंतु वेळेच्या मर्यादा असतात आणि सगळ्या गोष्टी असतात. थँक्यू. धन्यवाद ताई. आत्ताच या ठिकाणी आमचे मित्र भीमगिरी शाळेचे प्राध्यापक गंभीर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही गावच्या वतीनं हार्दिक स्वागत. ताईंनी ज्या आता अपेक्षा व्यक्त केल्या नक्कीच 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न कोरके सरांच्या साथीनं मला करावा लागेल आणि तो नक्की आम्ही करू. मी पहिलं हो करायचो, कारण माझ्यावरती कोणीतरी आहे निर्णय घेणार, म्हणून हो करणं हे काम होतं, पण निर्णय आम्ही दोघे मिळून घेत होतो. यापुढे नक्कीच चांगलं कार्य, चांगलं काम करण्याची सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर प्रथम माझा नमस्कार. काय बोलावं हे समजत नाही. कानोडे सर खूप छान होते आणि मुलांना खूप त्यांना छान घडवलं त्यांनी. आज माझा मुलगा जय आणि मुलगी तृप्ती यांना खूप पहिलीपासून प्रेम दिलं. त्यांना काही येत नसतानाही सुद्धा त्यांना आई वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं त्यांच्यावर. सरांना मी एवढंच सांगेल की आमच्या शाळेत पुन्हा या बदली झाल्यावर आमच्या गावाला तुमची गरज आहे, सर्व पालकांनाही तुमची गरज आहे. आणि गोडे सरांना आणि कोरके सरांना विनंती करते की कानोडे सरांसाठी आमची शाळा तिरंगा जसा भारतात फडकतो, देशात फडकतो, तसंही तुम्ही आमची शाळा उंचावर फडकवा, एवढंच मी विनंती करेन. आणि एखादा जवान जसा सीमावर लढतो तसे कानोडे सर आमच्या गावासाठी, या खेडेगावासाठी लढले. त्यांचं मनापासून मी स्वागत करते. आणि सर्व महिलांना बोलण्याची संधी त्यांनी दिली आणि बोलायला सुद्धा त्यांनी हे केलं, प्राधान्य केलं. याबद्दल मी खरंच त्यांची ऋणी आहे. आणि खरंच मला सुचत नाही कानोडे सरांबद्दल काय बोलावं. एवढं यांनी इतकं छान आम्हाला घडवलं, पालकांना घडवलं, विद्यार्थ्यांना घडवलं. आणि सन्माननीय इथे जमलेले सर्व पालक वर्ग आणि माझे छोटे छोटे बच्चे, आज आपण इथे सरांना निरोप देण्यासाठी जमलेले आहोत. सरांना मी सर्वप्रथम मला दंडवत घालते. आणि घोडे सरांचंही आपण अभिनंदन करू, कारण त्यांना शिक्षण पुरस्कार भेटलेला आहे. आणि कोरके सरांचंही मी स्वागत करते. त्यांनी आपल्या शाळेत चांगल्या पद्धतीने शिकवावं आणि सरांना साथ द्यावी. मुलांना घडवण्यासाठी सरांनी खूप काही प्रयत्न केले. जसं की चिखलाचा गोळा कडक झाल्यावर त्याला आकार देता येत नाही, ओल्या चिखलालाच जसा आकार छान पद्धतीने देता येतो, तसंच या मुलांना लहानपणातच आपण जसं घडवू तसेच मुलं घडत राहतात. आपण तर
मुलांना खूप काही सरांनी तर सांगायचंच असतं, पण पालकांचंही तितकंच कर्तव्य असतं की आपण मुलांना घडवायचं असतं. सरांनी खूप काही मुलांच्या मनामध्ये भरवलं की मुलं जेव्हा समोर येतात, जेव्हा सरांबद्दल घरी येऊन सांगतात की आज आमच्या सरांनी आम्हाला असं सांगितलं तसं सांगितलं, की खूप काही त्यांच्याबद्दल सांगतात, तेव्हा असं वाटतं की अरे खरंच आपल्या मुलांना सर असे घडवतात की पुढं भविष्यात आपले मुलं काहीतरी करून दाखवतील. सगळ्यात प्रथम आई वडिलांनंतर जर जे कोणी घडवणारे असेल तर ते शिक्षक असतात. म्हणून मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आता पुरस्कार हा माझा नसून माझ्या गावचा आहे, माझ्या पालकांचा आहे, माझ्या विद्यार्थ्यांचा आहे. मला मार्गदर्शन करणारे माझे मुख्याध्यापक बंधू तुले कानवडे सरांचा आहे. माझा हा एकट्याचा पुरस्कार नाही, हे शक्य झालं ते आपल्या सर्वांमुळे. असलेले सर्व युवक आज कानवडे सरांचा निरोप समारंभ, कानवडे सरांना निरोप देत असताना साहजिकच आपल्या सर्वांना फार दुःख या ठिकाणी झालं आहे. आपण सर्वजण खूप भावनिक या ठिकाणी झालेलो आहोत. परंतु आपण तरी शाळेमध्ये वर्षातून कार्यक्रम असल्यावरतीच येतो. कानवडे सर 6 वर्ष झाले रोज शाळेत येतात. त्यांच्या भावना आणि त्यांना किती वेदना या ठिकाणी होत असतील हे आपण आपल्या शब्दात मांडू शकत नाही. सरांनी ज्या दिवशी 6 वर्षापूर्वी जेव्हा शाळेचा चार्ज घेतला त्यावेळची शाळा बघितली आणि आजची शाळा जर बघितली तर खूप मोठा बदल या शाळेमध्ये झालेला आहे. सरांनी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा 1 टेबल आणि 1 खुर्ची, गळणारे पत्रे अशी खूप बिकट शाळेची परिस्थिती होती. शाळा अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती होती. परंतु तरी कानवडे सरांनी कोणतंही कारण न सांगता, तक्रार न करता पहिल्या दिवसापासून शाळेचा विकास केला, मुलं घडवली, शाळा घडवली. आज जे चित्र आपण बघतोय इथं चार्ज घ्यायला लावला, त्यांचं मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. तसेच 8-15 दिवसापूर्वीच 15-1 दिवस झाले असतील गोडे सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. तेव्हा मी कानवडे सरांना फोन केला होता, कार्यक्रम घ्यायचा होता गोडे सरांचा, पण परिस्थिती वेगळीच आली. गोडे सरांचा कार्यक्रम बाजूला राहून आज कानवडे सरांना निरोप द्यावा लागत आहे. खूप दुःख होतंय, परंतु वेळ काळ वेगळी असते, आपल्याला त्याच्यात काही करता येत नाही. काही ग्रामस्थांचा रोष आहे आमच्या सरांवरती की तुम्ही बदली होऊन कशी काय दिली, परंतु आज पहिल्यासारखी परिस्थिती नाही, आपल्याला काही त्याच्यात हस्तक्षेप करता येत नाही. आणि तसंही बी आपल्या शाळेला जास्त गरज असावी सरांची, असं म्हणून आज सरांची तिकडे बदली झाली. सरांना पुढच्या आयुष्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं कार्य त्यांच्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तरी सर काम करत होते. म्हटलं काही शिक्षक असे असतात की बदली झाले, काही चाललंय, पण बदली जरी होऊन गेले तरी आमचा कॉन्टॅक्ट आहे. सर हे झालं का, ते झालं का, एक कॉम्प्युटर दुरुस्तीला टाकायचं, रात्री सांगितलं सर याच्याकडे टाकू, त्याच्याकडे टाकू. जरी ते दुसरीकडे गेले तरी दुपे शाळेसाठी ते सदैव तत्पर असतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. यानंतर पालक दुसरे. चला. परदेसी आया सबके दिलों में घर कर गया, एक दिन एक परदेसी आया सबके दिलों में घर कर गया, घर कर गया. तुम्हारे आने से बाहर आ गई, तुम्हारे जाने से घटा छा गई, तुम्हारे जाने से घटा छा गई, तुम्हारे जाने से घटा छा गई. आज या ठिकाणी कानवडे सरांना निरोप देताना सर्वच गावाच्या सर्व मुलांच्या हृदयामधून जे भावना व्यक्त झाली ती या ठिकाणी खरोखर जे कानवडे सरांचे त्यांनी जे केले त्याचीच ही गवाही आहे. आज जाता जाता मी एकच सांगेन, जे सरांनी या ठिकाणी केले ते ज्या ठिकाणी जाणार आहे त्याही ठिकाणी असेच प्रयत्न करावे हीच एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद दादा. कानवडे सरांचं एक विशेष म्हणजे ते ज्या ठिकाणी जातील ना त्या गावाला वाटते हे इथंच राहावं. आपल्या समोर सतीश दादा खताळ फोटोग्राफर इथं उभे आहेत. इथे येण्यापूर्वी ते धांदरफळला होते कानवडे सर. त्यांचे असेच प्रयत्न की सर आमच्या इथंच राहावं. आजही ते इथं बदलून आले असतील ते 6 वर्ष यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. काही मार्गदर्शन लागलं तरी कानवडे सरांना फोन येतो गावाचा. शाळेतला काही प्रॉब्लेम असो तिथल्या शिक्षकांना विचारत नाही, कानवडे सरांना फोन करून विचारतात. म्हणजे इतकं त्या माणसाचं मार्गदर्शन असताना परफेक्ट, चुकीचा मार्ग दाखवायचा नाही. चला पुढे. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व विद्यार्थी पालकवर्ग, आज आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक कानवडे सर यांचा निरोप समारंभ आणि नवीन शिक्षक कोरके सर यांचं स्वागत. तसं पाहायला गेलं तर हा दुःखाचा क्षण आहे आणि आनंदाचा आहे. आम्ही 8 दिवसापूर्वी घोडे सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, त्यांचा सत्कार करण्यासाठी कानवडे सरांना विचारित होतो, पण घोडे सर इथं नव्हते. तरी कानवडे सरांनी आम्हाला समजून दिलं नाही की माझी बदली झाली म्हणून. 14 ऑगस्ट या दिवशी सरांना समजलं होतं. 15 ऑगस्टला ते इथं बोलले, पण आम्ही त्यांना विचारलं पण ते तसे काय बोलले नाही. आणि एवढे त्यांना अधिक माहीत असताना सुद्धा त्यांनी शाळेच्या प्रत्येक कामात स्वतः लक्ष घातले. सुट्टीच्या दिवशी सुद्धा किचनची फरशी बसवायचं काम चालू होतं. सुट्टी होती, सरांची बदली झाली होती, तरी सरांनी स्वतः येऊन त्या शाळेची फरशी बसवायचं काम पाहिलं. आज जी ही शाळा दिसते, 6 वर्षापूर्वी ह्या शाळेत एक खांबळा होता. आजही तो कदाचित तसाच असता, पण 6 वर्षापूर्वी कानवडे सरांसारखे शिक्षक आपल्याला या शाळेला लाभले आणि ही शाळा एक वेगळ्या उंचीवर गेली. आज हे नवीन लहान विद्यार्थी स्टेजवर येऊन बोलतात. इथं आम्हाला बोलायची डेअरिंग होत नाही. आम्ही आमच्या आयुष्यात शिकलो पण कधी बोललो नाही स्टेजवर येऊन, पण आज हे विद्यार्थी निर्भीडपणे येऊन बोलतात. हे कशामुळे? हे कानवडे सरांमुळे. खरं सांगायचं तर पूर्वी शाळेत आमचे चक्कर कधीच होत नव्हता किंवा पालकांचाही होत नसेल, पण सरांमुळे शाळेत यायची आवड निर्माण झाली. काही काम असलं का सर स्वतःहून फोन करायचे, स्वतः त्या कामात लक्ष घालायचे. आता आज गावाला सप्त्याला पाणी भेटते, पण ते पाणी आणण्यासाठी कानवडे सरांनी इथं प्रयत्न केले. टाकीला इथं टाकी वगैरे काहीच नव्हतं, पण ते कानवडे सरांमुळे इथं टाकी वगैरे सगळं झालं. इथं टाकीत व्यवस्थित पाणी यायला लागलं आणि आज गावच्या कार्यक्रमाला कशालाही पण पाण्याला इथं उपलब्धता होती. कुठं पाणी नसत पण इथं शाळेच्या टाकीत पाणी राहतं आणि मग ते आपण कार्यक्रमात तिथं वापरतो. नाही तर पूर्वी आपल्याला स्वयंपाकाला सुद्धा विहिरीवरून कुठून तरी पाणी आणावं लागत होतं, पण हे सगळं झालं ते कानवडे सरांमुळे. कानवडे सरांमुळे बोलायचं झालं तर भरपूर आहे, पण आता खरं सांगायचं तर सर आम्हाला दुःख होतंय तुमच्या जाण्यानं. पण आता करणार काय, ऑनलाईन बदल्या असल्यामुळे कोणालाच काही करता येत नाही. पण त्यांनी जाता जाता आपल्याला एक नवीन शिक्षक कोरके सरांच्या रूपाने इथं त्यांचं निर्माण करून दिला. त्यासाठी मी जात आहे, पण शाळेचा परत पोरकी होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा त्यासाठी खूप प्रयत्न केले. नाही तर आपल्याला या ठिकाणी दुसरा माणूस येणार होता, पण त्यांनी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून आपल्याला कोरके सरांसारखे नवीन शिक्षक दिले. आता जाता जाता एवढंच सांगत सर, तुमची आठवण आमच्या मनात कायम राहील. कारण यो जो शाळेचा बदल दिसतोय, जो परिसर आज ही झाडच वगैरे सगळं दिसतंय, ते सगळं तुमच्यामुळे आहे. आणि एवढं बोलून मी माझं धन्यवाद सरपंच साहेब. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कानवडे सरांच्या निरोप समारंभास जे जाण्यासाठी सर्वांना दुःख झाले व गावकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी. कानवडे सर हे प्रथम आले 17 जून 2019. त्या काळात फक्त 6 विद्यार्थी होते इथं आणि शाळा ही बंद पडणार होती. पण त्या ज्यांनी शिरसगावचे काही पटसं जोडून आणि आपली शाळा ही चालू ठेवली, महत्वाचं. आणि दुसरं असं की पुन्हा शाळेचं जे वैभव होतं आपलं फार ढासळलेलं होतं,
शाळेतून पाणी यायचं बाहेर. अक्षरशः ज्यावेळेस सरपंच उपसरपंच असतील त्यांना चर्चा करून जे शाळेचं कामकाज ग्रामपंचायत मार्फत करून अशी ते सुंदर असं कामचं केलं त्या काळात. म्हणून या शाळेला वैभव आलं. आणि हे जे वॉल कंपाऊंडचं काम हे शेळके सरांच्या काळात चालू झालं आणि हे कानोडे सरांनी पूर्ण नेलं आणि या शाळेला हे शोभा वाढली. अतिशय सुंदर अशी शाळा हे कानोडे सरांनी घडवली. याच निरोप समारंभास सांगण्याचं एवढं तात्पर्य की कानोडे सरांनी कोणाला गावालाही सांगितलं नाही का आमची बदली होती का किंवा एखाद्याचं की कानोडे सरांची बदली झाली. त्यावेळेस मी अक्षरशः कानोडे सरांना फोन केला. आपण ते मोडदऱ्या वाडीत गेलेले आहेत. जरी मोडदऱ्या वाडीत गेले तरी तिथून आपल्याला 2 विद्यार्थ्यांचा करंटही म्हणजे आपल्यातून ते गेलेले नाहीयेत असंही त्यांनी मला सांगितले. कारण विद्यार्थी अजूनही आपल्याला कमी आहेत. 2-3 विद्यार्थी जोडलेले आहेत आपल्याला मोडदरेवाडीतून. त्याच्यामुळे आपली शाळा ही कानोडे सर जरी मोडदरेवाडीत गेले असतील तरी धुप्यालाच कनेक्ट करत आहेत असे एक आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण त्यांचं जे इथून मागचं 6 वर्षाचं जे काम आहे ते इतकं सुंदर की त्याला उपमाच नाही आहे अशी. त्यामुळे कानोडे सरांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच त्यांना जोडीदार सूर्यवंशी सर होते आणि ज्यावेळेस सूर्यवंशी सरांची बदली झाली त्यानंतर गोडे सर आले. तेही अति सुंदर काम करतात. त्याच्यानंतर आता कानोडे सर गेले. त्याच्यानंतर कोरके सर आले. तेही चांगले चैत्रावर येतील हे गावकऱ्यांच्या वतीनं तसेच ग्रामस्थ तसेच हे बालकांच्या वतीनं बालक यांचा मोठा वाटा. 6 वर्षापूर्वी खूप बिकट होती. शिक्षक असायचे दिवसभर अशा कामाने ते नाव नाही ठेवू पण जी परिस्थिती आम्ही समोर धोपेली जाणवली बघितली खरंच अवघड होती. आम्हाला वाटत नव्हतं काही परत असं ह्या पद्धतीनं आज जी शाळा उभी ती राहील. पण कानोडे सरांचं खरंच यांच्या रक्तामध्ये असे जे करतात ते स्वइच्छेने चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना फार कार्यकर्ते असतील त्यांना सोबत घेऊन महिला असतील फार सगळ्यांना एकदम व्यवस्थित सगळ्यांना सगळं काही सांगून सर सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आमच्याकडून. कधी कधी शाळेत याला का असं वाटायचं का कारण सर काय म्हणायचे आज टाकीचा प्रॉब्लेम बरं का आज नळ हे करायचंय बरं का रे आजही ना तुम्ही एक काम करा सरपंच तुम्ही या अमकं करायचंय तमकं करायचंय. आम्हाला यायला असं वाटायचं काय नाही सर प्रत्येक वेळेस काही ना काही काढीतच असतात अजून शाळा घडवायची अशी कुठवर व्हा. या पद्धतीने आम्ही कधी कधी सरांना टाळायचं तिकडेच थांबायचे परत कुठे असे करू तिकडेच थांबायचे नको शाळेत झालं सर लगेच कुठंतरी काहीतरी काम काढतात. पण हे आपल्या गावासाठी होतं त्यांच्या काही वैयक्तिक स्वार्थाचा काही विषय नव्हता. पण सरांनी खरंच जे केलं ते एकदम योग्य गोष्ट केली. आम्ही सरांना भरपूर म्हणजे इथं बऱ्याच वेळा मी शाळेत येऊन बसायचं काय उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थ विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी कानवडे सरांचा निरोप समारंभ आणि कोरके सरांचं स्वागत असा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला मला गोडे सरांनी कानवडे सरांनी बोलवलं. सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो. कानवडे सरांचं सांगायचं म्हटलं तर खरोखर ती अशी व्यक्ती की माझ्या अगोदर ते मुलं बोलले वाटतं की ती सर म्हणजे परीस आहे. परिसाचा एखाद्याला स्पर्श झाला तर त्याचं काय होतं हे आपल्याला सांगायची गरज नाही. त्यांच्या कामाची पद्धत कुठेही जाऊ द्या ते मुळातच आता भाऊ बोलले ते रक्तातच असावं लागतं. धांदरफळ सारख्या ठिकाणी तोपर्यंत आमच्या बदल्या इकडे झाल्या पण नव्हत्या पण आम्ही त्यांचं कर्तृत्व ऐकून होतो. आज देखील धांदरफळला गेलं तरी तिथले चांगले चांगले ग्रामस्थ कानवडे सरांचं आवर्जून नाव घेतात. त्यांची कार्यशैली अतिशय उत्तम आहे. कोणतंही काम करताना ते निस्वार्थीपणे करतात. स्वतःला झळ लागली तरी ते अजिबात इकडं तिकडं बघत नाही. सामाजिक कार्यात म्हटलं तर आता मी पेमगिरीला आहे म्हणजे ग्रामस्थांना सुद्धा किती एकजूट ठेवायचं किती विश्वास संपादन करायचा आणि कोणती गोष्ट करायची म्हटलं तर सगळ्यांना एकत्रित घेऊन विश्वासानं करायची हे कानवडे सरांकडून शिकावं. त्याचबरोबर प्रशासकीय कामात सुद्धा
आता तुम्ही फोटो बघितले असतील, प्रशासकीय कामात सुद्धा आता आपली शाळा दुर्गम भागात आहे, परंतु प्रशासकीय कामात या शाळेचा 1 नंबर असतो. कुठलंच काम बाकी राहत नाही. उलट खाली इथून खालच्या जेवढ्या शाळा आहेत आमच्या निमगाव केंद्रात 45-46 शिक्षक आहेत आणि 17-18 शाळा आहेत. सगळ्या शाळेंची कामं सुद्धा जवळजवळ 60% कानवडे सर करायचे. काही एकीकरण असू द्या, काही असू द्या, म्हणजे अधिकारी वर्गांचा अधिकारी जे आहेत आमचे, त्यांना सुद्धा त्या व्यक्तीच्या कामाची पद्धत माहिती की आपण कोणाला काम सांगितलं तर काम होईल. तर डायरेक्ट कानवडे सरांना सांगितलं तरी सगळे आपल्या निमगाव केंद्राची माहिती पंचायत समितीला एकदम ओके. त्याचबरोबर त्यांना जे जोडीदार नंतर त्या सूर्यवंशी सरांची बदली झाली आणि गोडे सर हजर झाले. आता गोडे सर आणि मी पहिलीपासूनचा विद्यार्थी म्हणजे एकत्र राहिलेलो आहे. आम्ही एकाच गावचे, म्हणजे हे जे मुलं आहेत असे आम्ही पहिलीपासून फार एकदम एकत्र खेळायला शिकायला. आणि जेव्हा गोडे सरांची बदली झाली मला सुद्धा खूप आनंद झाला, कारण मला पण जोडीदार नव्हता कोणी. मी पण त्याच्या अगोदर 1-6 महिने आलो होतो. मला पण शेवटी कसं असतं एकमेकाला आधार असला की बरं वाटतं. आणि आम्ही दोघं असताना आम्हाला थोरले बंधू जसे म्हणतो तसे कानवडे सर भेटले. म्हणजे एकदम चुकीची गोष्ट ते कधीच सांगणार नाही, कोणालाही नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला करायची समजलं नाही तर फक्त कानवडे सरांना फोन करायचं. मी तर कधीच कानवडे सर म्हटलं नाही. त्यांना विचारा, मुख्याध्यापक बोला आपलं असं असं काम आहे, म्हणजे त्याचा मान पण दिला पाहिजे. कारण ते इथं शाळेवरती मुख्याध्यापक होते. म्हणजे शाळा बदली होऊन राहिली. ज्यावेळेस कळालं मी 2 दिवस अक्षरशः जेवलो नाही. मुलांबरोबर पालकांचं इतकं प्रेम सरांवरती खरं तर निशब्द आहे. त्यानंतर शालेय व्यवस्थापनाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे कानवडे सर बदली झालेले, तरी सर्वांना खूप दुःख झालेले. सरांनी पुन्हा यावेळी आमची ग्रामस्थांची विनंती आहे. इकडे आहे कोणी बोलणार अजून? कानवडे सर यांची नियुक्ती पिंपरी इथे होणार आहे. कानवडे सर म्हणजे अतिशय उत्तम, म्हणजे परिसरासारखी त्यांनी परिसरासारखी सर्व मुलांना शिक्षण देऊन त्यांचं जीवन एकदम चांगल्या प्रकारे घडवलं. त्यांचं आयुष्य असंच म्हणजे आयुष्यभर त्यांनी महाराजांच्या आपण म्हणतो की आपल्याला घडवलं, त्यांची आठवण आपण कायम ठेवली पाहिजे, तरच आपलं जीवन सफल होईल. नाहीतर मग ह्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही. तर हे जीवन सफल ठेवण्यासाठी आणि प्रत्येकाने आपलं जीवन कसं सफल करावं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. प्रत्येकाकडं ज्ञान आहे, अज्ञान आहे. ज्ञानातून अज्ञान, अज्ञानातून ज्ञान, पण अज्ञान हे काढून टाकलं पाहिजे, ज्ञानच घेतलं पाहिजे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शंकर धराडे, त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच माननीय श्री प्रवीण दिघे, त्याचप्रमाणे आजचे ज्या सरांना आपण या ठिकाणाहून निरोप देणारा असेल ते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री कानवडे सर, माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सध्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास कांबळे, सर्व सुज्ञ तज्ञ पालक, माता भगिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माजी विद्यार्थी आणि माझ्या बालमित्रांनो,
आज आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहोत. या निरोप समारंभाचं घेण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आदर्शवत ठरलेले माननीय श्री आमचे मार्गदर्शक श्री कानवडे सर, तुमच्या शब्दातून तुमच्या सांगण्यातून समजलं की गेली 6 वर्ष त्यांनी या शाळेमध्ये येऊन अथक परिश्रम घेतले, ज्ञानाची जी गंगा तयार केली आणि ती ज्ञानाची गंगा आपल्या सर्वांना आपल्या समोर दिसत आहे. मला पण वाटत होतं आपल्या आता माझं गाव जवळबाळेश्वर जरी असलं, धुप्याला सारखं येणं जाणं किंवा अकोल्याला राहत असल्यामुळं ह्याच रस्ता असल्यामुळं धुपेगाव हे माहीत होतं, परंतु ही शाळा कुठं आहे पहिल्यांदाच मी आलो तर मला शाळेत सुद्धा येता आलं नाही. मी चुकलो, परंतु माझ्या मनात असा गैरसमज होता का धुपेची शाळा म्हणजे असून काय असणार आहे, किती प्रगती असणार किंवा किती सुख सुविधांनी युक्त असणार आहे. ती खालच्या परिसरामधल्या जशा शाळा आहेत नदीकाठच्या तशा लेवलची ही शाळा असू शकेल का? निश्चितच नसणार. परंतु ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस हा परिसर, ह्या शाळेतली प्रगती, ह्या शाळेतले विद्यार्थी ते म्हणतात ना भात शिजलाय का नाही, तो सर्व भात आपल्याला हात घालून चेक करायचा नसतो. वरची 2-3 शीतं जरी आपण दाबून पाहिली तरी आपल्याला कळतं की हा भात शिजलाय का नाही. त्यामुळेच या विद्यार्थ्यांचं सर्व बघितलं, इथलं सर्व सुख सुविधा, भौतिक सुविधा बघितल्या, सर्व पाणी, संडास, बाथरूम, इलेक्ट्रिक बोर्ड, लॅपटॉप सर्वच काही शाळेचं तर अतिशय उत्कृष्ट इथं नियोजन केलं आहे. ते सर्व श्रेय कानवडे सर आणि माझे सहकारी आमचे मुख्याध्यापक श्री गोडे सर यांनाच जातच असे मी या ठाम शब्दात या ठिकाणी सांगतो. आणि त्यांनी खरोखरच ही प्रगती केलेली आहे. काही वेळेस या शाळेचा पट मला ऐकवण्यात आला की 2 होता, 2 वरून आज 20-21 पट आहे. आणि त्यात हा पट टिकवणं आज खऱ्या अर्थाने आमच्या पुढं शिक्षक वर्गापुढं फार मोठं आव्हान आहे. आणि सातत्याने प्रगती करीत राहणं आजच्या आधुनिक युगामध्ये, कम्प्युटरच्या युगामध्ये नवीन ज्ञान, काल झालेलं ज्ञान हे आज शेळ होत असतं. त्याचप्रमाणे नवीन ज्ञान देण्याचं काम ह्या कानवडे सरांनी इथं केलं. त्यामुळेच हा इथला पट हा टिकून राहिला आणि उत्तरोत्तर या शाळेची प्रगती होत राहिली. आता ह्या शाळेची इतकी प्रगती झालेली आहे की ही शाळा सध्या कळसावर आहे आणि ज्यावेळेस माणूस कळसावर जातो त्यावेळेस त्याला खाली उतरती कळा लागते. परंतु आता आमच्या दोघांचं हेच कार्य राहील की हा ही उतरती कळा लावून द्यायची नाही, तर कळसावर ही शाळा कम से कम स्थिर तरी ठेवायची. जी त्यांनी प्रगती केलेली आहे, जी यशस्वी गाथा केलेली आहे या शाळेच्या बाबतीत, उंच शिखरावर नेऊन ठेवली आहे, तिला उतरती कळा कोणत्याही अर्थाने येऊ द्यायची नाही असा तर मी या ठिकाणी आल्यापासून ठाम निश्चय केलेला आहे. आणि तो निश्चितच पूर्ण होईल अशी मला सुद्धा ग्वाही आहे. इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक आणि ही शाळा जी झाली ती कानवडे सरांचं तर या ठिकाणी परिश्रम अतोनात आहेच, परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की कोणतंही काम करताना त्याला जर गावकऱ्याची साथ नसेल, समजा इथे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, विविध सहकारी सोसायटीचे सदस्य असतील, लोड डेअरीचे चेअरमन असतील, सदस्य असतील, सर्व माता भगिनी असतील, सर्वांचं जर एक साथ असेल तर कोणतंच काम आपण अपुरं ठेवणार नाही किंवा ते पूर्ण होणार नाही असं म्हणता येणार नाही. तर तुमची साथ जशी कानवडे सरांना होती तशीच इथून पुढे पण राहून द्या आणि उत्तरोत्तर आपण शाळेची अशीच प्रगती या ठिकाणी करीत राहू. माझ्या मुख्याध्यापक श्री गोडे सर आणि मी या ठिकाणी अशी ग्वाही देतो की आपल्या शाळेची प्रगती निश्चित खाली न येता कानवडे सरांनी ज्यापर्यंत ठेवलेली आहे त्याच्या काहीतरी अंशाने भर करण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करू. आणि तुम्ही या ठिकाणी जो माझा यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व गावकरी मंडळी, आमची शाळा व्यवस्थापन समिती आणि आमचे मुख्याध्यापक यांचं मी शतशः या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्याध्यापक सध्या नाहीये, डिमोशन थोडस झालंय, पण त्यासाठीच कदाचित मोरदऱ्या वाडीमध्ये गेलो असेल. सन्माननीय व्यासपीठ माझ्या निरोपाच्या आणि कोरके सरांच्या स्वागतासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, अध्यक्ष, SMC सगळ्यांचं प्रथमतः धन्यवाद. आजकाल
असे कार्यक्रम होताना सुद्धा दिसत नाही. म्हणजे माझं मी भाग्य समजतो की एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा सत्कार समारंभ गावाने आयोजित केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. ज्यावेळी 17 जून 2019 साली हजर झालो त्यावेळी खरंच सांगितल्याप्रमाणे परिस्थिती नव्हती, भयानकच होती. कोरके सरांना जशी शाळा सापडली नाही तशी मलाही सापडली नव्हती. मी त्या धुप्याच्या पाठीकडे जाऊन तिथून परत आलो की शाळा इथे. आल्यानंतर सर मला माहित होते, सूर्यवंशी सरांचा परिचय होता, परंतु शाळा वगैरे माहीत नव्हती. परंतु आल्यानंतर थोडीशी परिस्थिती पाहिली, थोडंसं सुन्न झालं. कारण चांगल्या गावामधून मी या ठिकाणी आलो होतो. धांदरफळ खुर्द एकदम चांगलं गाव होतं, प्रगतशील गाव होतं, सगळ्या दृष्टीनं चांगलं होतं. त्या गावातून या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं चुकल्यासारखं वाटलं. काहीतरी वाटलं मनाला की सगळ्यांच्या सहकार्यानं ही जी प्रगती तुम्हाला जी दिसली यामध्ये माझा थोडासा वाटा होता. परंतु राजू धराडे असतील, मंगेश धराडे असतील, भिकाजी धराडे असतील, प्रवीण दिघे असतील, त्यानंतर शंकर पाटील असतील, यांच्या सचिन असेल, या सगळ्यांच्या सहकार्यानं, त्यानंतर ज्यांनी जास्त योगदान दिलं असे घुले पाटील असतील, अशा या सगळ्यांच्या योगदानानं मंगेश, आता सांगायचं झालं तर राजू धराडे यांचं नेहमीच सहकार्य असायचं. मंगेश धराडे यांनी ज्यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी सुरुवात केली की मला वाटतं 14,000 2 वेळा दिली, सुरुवात त्यांनी केली. नंतर मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून समजा प्रवीण दिघे असतील त्यांचंही योगदान, सचिन दिघे असतील, यांनी सतत पाठपुरावा ग्रामपंचायत मध्ये केला आणि त्या पाठपुराव्यानं या शाळेचा थोडासा चेहरा मोहरा बदलण्याचं भाग्य मला मिळालं. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर पट निश्चित कमीच होता, परंतु मुलं बाहेर जास्त जात होती. ज्यावेळी आश्रम शाळेसाठी या गावातून मुलं जात असायची, पण ज्यावेळी खरंच थोडीशी शाळेची प्रगती पाहिली, खरंच हे शिक्षक काहीतरी करणारे आहेत. सुरुवाती आल्यानंतर निंदा कोणाची करू नये, पण सूर्यवंशी सर ज्यावेळी होते, सूर्यवंशी सरांच्या काळामध्ये त्यांनी कधी म्हणजे क्रॉस कधी गेले नाही. कधी मी किती वेळा बोललो असेल, रागाच्या भरामध्ये मी त्यांना भरपूर बोललो, परंतु त्यांनी कधी क्रॉस गेले नाही. आणि नंतर थोडीशी धुरा मी हाती घेतली. हाती घेतल्यानंतर म्हणजे मुलंही माझ्याकडं, चार्जही माझ्याकडं, म्हणजे सगळंच माझ्याकडे घेतलं. त्यांना फक्त बसण्याचा त्यांना मुख्याध्यापक, आणि शिवाय एवढं सांगायचं का ही ज्या खुर्चीवर बसतो त्या दिवसापासून मी बसतो, त्यांनी कधी म्हटले नाही की मी मुख्याध्यापक आहे आणि मी इथं बसेल, किंवा असं कधीच झालं नाही. आणि त्यामुळं केवळ मी थोडीशी धुरा घेतली, म्हटलं कुठंतरी सुधारणा करायची असेल तर आपल्या म्हणजे थोडीस आयडिया मला होती. खालच्या भागात हे जे आमचे SMC चे अध्यक्ष असतील, SMCच्या अध्यक्षांनी जे तुम्हाला जी सद्यस्थिती सांगितली ती खरंच आम्ही केलेली. म्हणजे त्यांनी काही मनाचं काहीच सांगितलं नाही. गावातलं टॉयलेट साफ करण्याचं काम आम्ही तिघांनी केलं होतं. आता हे फक्त यांना माहिती आहे म्हणून. तर अशा पद्धतीनं थोडंसं काम हाती घेतल्यानंतर गावातील हे जे ग्रामस्थ असतील, सगळे पालक असतील, विकास कांबळे असतील, या सगळ्यांच्या योगदानातून हे मी करू शकलो. आणि पुढचं सांगायचं जर झालं, आता बहुतेकांनी माझा थोडासा गौरव जरा जास्तच केलाय. म्हणजे एवढा तसा मला वाटतं मी नसावा, एवढा उद्गार झाला. परंतु हे जे श्रेय जे आहे, आता तुम्ही माझी भरपूर स्तुती केली, परंतु तुम्ही जर कोरके सरांचं जर पाहिलं, गोडे सरांचं जर पाहिलं, आता गोडे सर फक्त करीत नव्हते, तर त्यांच्याकडे माझ्यापेक्षा जास्त ॲबिलिटी. म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं, फक्त जे त्यांनी ते ओळखलं होतं मनात की मुख्याध्यापक मी होतो, परंतु मी कधी त्यांना समजा अडचणीचं म्हणा किंवा त्यांनी कधी क्रॉसचं म्हणा किंवा कोणताही उपक्रम असो मी सांगितला की ती तयार राहायची, असं कधीही त्यांनी केलं नाही. आणि कोरके सरांचं म्हणजे ते बंधुतुल्य आहेत. आणि इथून पुढे आयुष्यामध्ये भविष्यामध्ये ते जसे इथं असताना होते तेवढंच प्रेम.
धन्यवाद सर. ही शाळा ही गाव नक्कीच तुमची आठवण काढेल. तुम्हाला यावं लागेल आणि येत राहा. शाळेतील आपले आज आपल्यातून जाणारे मुख्याध्यापक कानवडे साहेब सर आणि गोडे सर आणि कोरके सर, सर्व मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी जे आम्हाला सांगितलं आणि आम्ही जे ऐकलं सरांबद्दलचं, त्याच्यापेक्षा बऱ्याच काही गोष्टी सरांनी काही राहू नाही गेल्या, काही असेल. सरांचं एक विशेष असं उद्दिष्ट होतं की मला या व्यक्तीबद्दल असं वाटायचं की सर घरी काही करतातच का नाही काय. इथं आले की मुलांच्या बदलातला इतका मोठा ओढा की मुलं 7:30 वाजता आंघोळ देवपूजा झाली की पळत यायची दिगेच्या वस्तू. अरे मी म्हणायचो हळू जा बाळांनो हळू जा. इथं यायचं त्यांना वाटायचं का आपलं घर नको पण शाळा. इतक्या प्रकारचे मुलांना एवढी ओढ देणारे, आम्हाला गावाला इतकी आस्था निर्माण करणारे माझ्या आयुष्यातील माझे एक शेलार सर आणि हे दुसरे कानवडे सर. बस हा शेलार सरांनी असंच केलं त्यावेळेला काम. त्यावेळेला तर शाळा नव्हती आमच्या वेळेला, मंदिरात शाळा असायची बसायची. परंतु त्यांनी इतकं जीवापाड केलं. दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवायचं, दर आठवड्याला सरांनी एकाकडे जेवायचं. तेव्हा वॉरंटरी शाळा होती. परंतु त्यानंतर सुद्धा पुष्कळ शिक्षक येऊन गेले. परंतु आताचे जे सर्व सर आहे, सर्व सर, या सरांनी जे काम केलं असं माझ्या आठवणीत कधीच झालं नाही किंवा कधी मला आठवलंही नाही. हो बघा की आम्हाला स्वतःला बोलता येत नाही, माईक काय कसा धरावं कुठे बोलावं, पण प्रत्येक मुलगा अगदी A to Z येणार आणि सरांबद्दल, शाळेबद्दल, गावाबद्दल, पालकांबद्दल. हे काय त्यांनी पालकांनी ओढ लावली नाही, ही सरांनी ओढ लावली. इतका जीव लावला सरांनी की या व्यक्तीबद्दल कितीही बोललं तरी कमीच वाटेल असं मला तरी वाटतं. कारण जेव्हा मला हे समजलं सर गेले, रात्री झोप आली नाही. खूप वाईट वाटलं की सरांनी जायला नको होतं. परंतु ते त्यांच्या हातात नाही आणि माझ्याही नाही, गावकऱ्यांच्याही नाही. कारण त्या ऑनलाईन बदल्या ते करू शकत नव्हती. एक वेळा असं जर झालं होतं माझ्या वेळेत तर आम्ही स्वतः जाऊन पिढो सोमनाथ रेड्डी आणि मी आम्ही स्वतः गेलो आणि तिथं त्यांना म्हणलं या सरांना बदलायचं नाही, तुम्ही आमच्याकडे ठेवून घ्या, तुम्ही काही पाहिजे. त्यांनी तेव्हा खरोखर मानलं. मलाही तसं मध्ये वाटलं होतं. परंतु मी जेव्हा अभ्यास केला इथं तेव्हा म्हटलं जाऊ द्या, सरांना पुढच्या गतीवर जायचं आहे म्हणून शासनाने त्यांना तिथं घेतलंय. ही माझी अपेक्षा आहे की सर एक दिवस तरी माझ्या दृष्टीने पिंगीरचे मुख्याध्यापक होतीलच. ही माझी अगदी माझ्या गावातून गेली ही माझी आशा आहे आणि त्या बदल्यात आपण प्रयत्न सुद्धा करू. हो मी पाहिजे तेवढं सरांसाठी करेल. हा कारण कसं आहे की यांचं काम इतकं मोठं काम आहे आणि इतका त्याग आहे की या त्यागाला कुठे कोणत्याच प्रकारचं असं न डागाळलेलं व्यक्तिमत्व, अतिशय हरवणारी, उत्साही आणि आनंदी व्यक्तिमत्व. कोणाबद्दल अशी इतरत्र भावना नाही किंवा कोणत्याही प्रकारचं नाही. कोणत्याही माणसाबद्दल अतिशय प्रेम आणि अतिशय स्वच्छ भावना. प्रत्येक मुलांना आपल्या मुलासारखं शिक्षण द्यायचं, घडवायचं आणि पुढे पाठवायचं. प्रत्येक मूल अशा प्रकारचं आहे की त्याला कानवडे सर आपल्या मुख्याध्यापक हवे वाटायचे. आजही त्यांना तसं वाटतं खरोखर सरांनी जाऊ नये. परंतु आता ते तसं काय आपल्या कोणाच्या हातात नाही आणि ते सांगणे योग्य होणार नाही. आता जे आपले सर आहेत, गोडे सर, नवीन आलेले आपले कोरके सर आपलेच आहेत, त्या सुद्धा हे कमी पडू देणार नाहीत. त्यांनी मगाशी सांगितले की कळस नाही गाठता आला तरी कळस सोडला नाही पाहिजे, हे त्यांचं काम आहे आणि ते पूर्ण करतील. माझ्या शुभेच्छा सरांना आणि सरांच्या कुटुंबांना, त्यांच्या मुलाबाळांना, त्यांच्या परिसरांना की त्यांनी असं
इथून पुढचंही कार्य करावं. ज्या शाळेत जातील तिथं सरांचं नियमित नामघोष होईल आणि सर्वांना आनंद देतील अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. आणि होतही नसतं, कारण थोड्याफारच व्यक्ती या पदापर्यंत पोहोचत. असा परिस आपल्याला मिळाला, तो आपण वापरला. आजही आम्हाला हे वाटतो की जायला नको होतं, परंतु नाही, आपल्यासारखीच दुसरी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, त्यांच्याकडे सर जातील आणि असंच कार्य उत्तरोत्तर करत राहतील एवढीच मला अपेक्षा आहे. आणि ते सरांच्या घडावं ही माझी अपेक्षा आहे. एवढं मी बोलून माझं करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही इच्छा नक्कीच कोरके सर आणि मी नक्कीच पूर्ण करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो. यानंतर आभार व्यक्त करतील कोरके सर. या नियोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले ते माननीय श्री शंकर धराडी यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचे सर्वांचे मार्गदर्शक प्रेरक आमचे आदर्श शिक्षक माननीय श्री कानवडे सर यांनाही या कार्यक्रमासाठी, त्यांचा सत्कार करण्यासाठी, त्यांना निरोप देण्यासाठी तेही या शब्दाला मान देऊन वेळेत उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मी शतशः ऋण व्यक्त करतो. तसेच त्याचप्रमाणे या ठिकाणी विराजमान झालेले शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान्य श्री विकास कांबळे, सर्व आदरणीय व्यक्ती, या सर्वांनीच या ठिकाणी डोळ्याच्या अश्रूमधून जे व्यक्त केलं त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपले खताळ साहेब यांनी जे फोटोग्राफीचं काम केलं आणि त्यांनी सरांविषयी जे मनोगत व्यक्त केलं, अगदी सत्य परिस्थितीत कथन केली, त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. आणि त्यांनी अशी आपल्याला ग्वाही दिलेली आहे की तुम्ही इथून पुढे कोणताही कार्यक्रम करा, तुम्हाला आम्ही टेम्पररी फोटोग्राफी हे सर्व विनामोबदला देऊ. खरं तर त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्ही सर्वच हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद देतो. हा कार्यक्रम घडून आणण्याचं सिंहाचा वाटा आहे तो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री घोडे सर यांचंही मी या ठिकाणी जाणीवपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा छोटासा परंतु आठवणीत राहणारा, सर्वांच्या हृदयामध्ये खेटून राहणारा, ठसून राहणारा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुला दंडवत सोडून जाते गा, अखेरचा तुला दंडवत सोडून जाते गा. दरी दरीतून मावळ देवा, दरी दरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे, अखेरचा तुला
अखेरचा तुला दंड तुला दंड तुला दंड अशी पाखरे येती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येती चंद्र कोवळा पहिला वहिला चंद्र कोवळा पहिला वहिला झाडा मागे उभा राहिला झाडा मागे उभा राहिला जरा लाजुनी जाय उजळुनी जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती अशी पाखरे येती कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती